सोलापूर दक्षिण सदर बाजार परिसरातील TPIII फायनल प्लॉट नंबर 37 लगतच्या येलो झोनमधील खुल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने PWD सुरू केलेले बेकायदेशीर काम सोलापूर महानगरपालिकेच्या SMC दुर्लक्षामुळे चिंतेचा विषय ठरले आहे। नियमानुसार कसलेही बांधकाम करण्यास बंदी असलेल्या या शासकीय जागेवर PWDने महापालिकेची दिशाभूल करून आणि खोटी माहिती सादर करून प्लॉट नंबर 37 वर ओपन जिमचे काम सुरू केले आहे। याच जागेतून ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याची महत्त्वाची पाईपलाईन गेली आहे। खाजगी जीवनात शासकीय हस्तक्षेप। या जागेला लागूनच असलेल्या 6 मजली हेरिटेज अपार्टमेंटमध्ये शेकडो नागरिक राहतात। स्थानिक नागरिक आणि कायदेतज्ञांनी हा बेकायदेशीर अट्टाहास तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे। बेरिया आणि अनिल गोरे यांनी स्पष्ट केले आहे, या ठिकाणी जिम उभारल्यास महिला आणि मुलींच्या गोपनीयतेचा प्रायव्हसी थेट भंग होईल। गॅलरीत उभे राहणेही कठीण होईल। तसेच हा परिसर हुल्लडबाजीचे केंद्र बनून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल। एका शासकीय विभागानेच कायद्याची पायमल्ली करणे अत्यंत निंदनीय आहे। महानगरपालिकेला वारंवार कळवूनही ती बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हे बेकायदेशीर काम त्वरित थांबवावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। दक्षिण सदर बाजार हेरिटेज अपार्टमेंटच्या बाजूला खुली जागा आहे। त्याच्या बाजूला TP3 फायनल प्लॉट 37 ची जागा आहे। या जागेतील रस्ता काढून तो रस्ता पुढे नेण्यात आला आणि त्यामुळे खुली जागा ही TP3 फायनल प्लॉट नंबर 37 मध्ये समावेश केलेला आहे। या संदर्भातला महाराष्ट्र शासनाचा आदेश देखील निघालेला आहे। सदरची जागा ही सध्या येलो झोनमध्ये म्हणजे रहिवासी झोनमध्ये आहे। त्यामुळे या जागेवर कोणालाही हक्क निर्माण करून कोणत्याही प्रकारचं काम करता येत नाही। त्या भागामध्ये एकूण 2 खुल्या जागा आहेत। गांधीनगरच्या बाजूला म्हणजे हेरिटेज अपार्टमेंटच्या समोर, आणि ही दुसरी एक मोकळी जागा, तिसरी कॅम्प शाळेची जागा, अशा 3 जागा आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेची दिशाभूल करून कोणत्याही प्रकारची सविस्तर माहिती, सर्वे नंबर, म्युनिसिपल नंबर, जागेचा नकाशा अथवा मालकी संदर्भातली कोणत्याही प्रकारची सविस्तर माहिती न घेता दिशाभूल करून हमीपत्र घेतल्याचे सांगतात। आणि त्यामुळे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की जे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू आहे ते काम अत्यंत चुकीचा, बेकायदेशीर असून या जागेवरचं काम थांबवावं म्हणून त्यांना लेखी कळवलेलं आहे। ते काम चालूच ठेवलेलं आहे आणि याकडे महानगरपालिकेचं देखील पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। हेरिटेज अपार्टमेंट गांधीनगर येथील शेजारील खुली जमीन ही त्या हेरिटेज अपार्टमेंटच्या TP37 प्लॉट नंबर 37 मध्ये समावेश करण्यात आले आहे व सदरचा प्लॉट हा आता रहिवास झोनमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। त्या सदर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिमचे काम चालू असून सदरचे काम हे बेकायदेशीररित्या चालू असल्यामुळे आम्ही हरकत घेतलेली आहे। सदर प्लॉट हा आमच्या प्लॉटमध्ये मर्ज झाल्यामुळे ह्याच्यावर कुणालाही त्रयस्थ हक्क निर्माण करता येणार नाही व त्याचप्रमाणे सदरच्या प्लॉटला असलेल्या पूर्व पश्चिम रस्त्यामुळे त्या हेरिटेज अपार्टमेंटमधील लोकांना वाहतुकीचा रस्ता देखील आहे। अशा परिस्थितीमध्ये कोणी काम करत असल्यास त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत।